सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारात उडाली खळबळ। माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्षांसह 23 जणांवर गुन्हा दाखल। सांगोला सहकारी साखर कारखान्याची तारण ठेवलेली साखर परस्पर विक्री केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह 23 संचालकांविरोधात सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। कारखान्याचे अध्यक्ष साळुंखे, उपाध्यक्ष आणि संचालकांनी संगनमत करून बँकेकडे तारण ठेवलेली 11,44,76,000 रुपयांची साखर विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील साखर कारखाना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ लागल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। बँक इन्स्पेक्टर काळेल यांच्या फिर्यादीनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 19 नोव्हेंबर 2019 11 रोजी वाकी शिवणे तालुका सांगोला येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्यास मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची 50 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली होती। त्यावेळी कारखान्याची मालमत्ता तारण म्हणून बँकेकडे ठेवली होती। बँकेकडे तारण ठेवलेली साखर बँकेच्या परस्पर विक्री करून बँकेचा विश्वासघात आणि फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यानुसार सांगोला सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा तत्कालीन संचालक चेतनसिंह केदार यांच्या 23 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 23 संचालकांपैकी 2 संचालकांचा मृत्यू झाला। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे।